लिंगायत समाजाच्या मागण्यांना शासनाचा सकारात्मक प्रतिसाद. प्रशासकीय प्रक्रियेला सुरुवात. सह्याद्री अतिथीगृह, मुंबई, दिनांक 11 ऑगस्ट 2026. लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे सकारात्मक चर्चा झाली. विशेषतः जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक महाविकास मंडळाच्या योजनांचा सरसकट लिंगायत समाज बांधवांना लाभ मिळावा, तसेच जाचक अटी दूर करण्यात याव्यात या प्रमुख मागणीवर शासन सकारात्मक असून या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासकीय प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीच्या पार्श्वभूमीवर लिंगायत समाजाच्या प्रमुख मागण्यांबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि यांच्या समवेतही लिंगायत समाजाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. लिंगायत समाजाच्या मागण्यांबाबत यापूर्वीही शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. या सातत्यपूर्ण प्रयत्नांना सकारात्मक दिशा मिळाली असून लिंगायत समाज बांधवांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर कार्यवाही सुरू झाली आहे. या पाठपुराव्यात बसव मृत्युंजय महास्वामीजी, आमदार शिवाजी पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राजेंद्रजी पाटील, मंगेशदादा चिवटे, पैलवान नितीन पाटील, माननीय संजय तेलनाडे तसेच लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लिंगायत समाजाच्या न्याय मागण्यांसाठी सुरू असलेल्या या प्रयत्नांना शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल समस्त लिंगायत समाजाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांसह सर्व संबंधित मान्यवरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. संघर्षाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून आता मागण्यांच्या अंतिम निर्णयाची अपेक्षा आहे. एक समाज, एक आवाज, न्याय मागण्यांसाठी संविधानिक मार्ग.